हे 3 क्वालिटी खूप गरजेचे आहेत जर तुम्हाला UPSC MPSC एक्झाम पास करायची असेल तर. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये आणि कुठले विद्यार्थी ही एक्झाम पास करतात, या क्वालिटीवाले विद्यार्थी पास करतात. कुठलीही ही क्वालिटी. फर्स्ट क्वालिटी इज क्युरिओसिटी. तुमचं माइंड क्युरियस असलं पाहिजे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, की आता इस्रायल, इराण आणि यूएसची वॉर का चाललेली आहे, कुठे चाललेली आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कुठे आहे, पर्शियन गल्फ कुठे आहे, कुठले कुठले देश अवतीभोवती आहेत. क्युरिओसिटी जर असली तरच तुम्ही ही एक्झाम पास होणार मित्रांनो. सेकंड क्वालिटी आहे आन्सर रायटिंग. 85% ऑफ द मार्क्स विल डिसाइड युअर सक्सेस इज मेन्स एक्झामिनेशन. आणि पूर्ण मुख्य परीक्षा ही आन्सर रायटिंगवरती अवलंबून आहे. जो लिहिल तोच IAS बनेल, तोच डेप्युटी कलेक्टर बनेल, तोच DYSP बनेल, तोच IPS बनेल. जर लिहिता येत नसेल तर ती एक स्किल आहे, कौशल्य आपल्याला डेव्हलप करता येते. आणि थर्ड क्वालिटी आहे मित्रांनो, जिथे महाराष्ट्राचे विद्यार्थी कमी पडत आहेत, दॅट इज कम्युनिकेशन स्किल्स. आपण जर ॲव्हरेज मार्क्स बघितले तर 160 मार्क्स आहेत UPSCच्या इंटरव्ह्यूला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना, ते खूप कमी आहेत. तर आपल्याला जर प्रॉपरली एक्सप्रेशन करता आलं, आपली जर भाषा चांगली असेल तर आपल्याला तिथे मार्क्स वाढू शकतात. तर तुम्ही जर UPSC MPSCचा निर्णय घेत असाल तर या 3 स्किल्स वरती तुम्हाला काम करायला लागेल आणि ह्याच स्किल्सवरती तुम्ही काम केलं तर तुमचं रिझल्ट निश्चित आहे.